रस्त्याचा पाण्याचा प्रश्न अजून तर आहे तसाच आहे. टँकर मागावं लागतात, स्कूलच्या मोठमोठ्या बस असतात. ती आमची मुख्य समस्या आहे. आमचा सगळ्यांचा एकाच पार्टीला पाठिंबा राहील. आजपर्यंत फक्त नेते मंडळी आश्वासनं देत आलेली आहेत. विषय मिटला नाही म्हणजे 2011 पासून आम्ही भांडतोय. विकास कामं तर अजून काहीच नाहीत झालेली. निवडणूक झाल्या की 5 वर्ष गायब होतात. फक्त आश्वासनं देतात, आम्ही करू. निवडणूक आम्हाला रस्त्यासाठी जे आम्हाला पाठिंबा देतील त्यांनाच आमचा पाठिंबा असेल. काही कामं झाली नाही, फक्त आश्वासनं आम्ही करू, आम्ही तुमच्या मागे आहोत. महाराष्ट्रामध्ये नवनवीन गाजलाय, पण आपले आमदार खासदार करतात काय? उमेदवार आहेत आम्हाला माहिती आहे. आमच्या समस्याला कोणीच आतापर्यंत आम्हाला साथ देत नव्हतं. आमचे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील ना त्यांनाच आम्ही निवडून देऊ. पण आमच्या समस्या आहेत की पाण्याची समस्या आहे, आमची कचऱ्याची आहे. ओके. मी सूर्यकांत चव्हाण, मी मानाजीनगर या परिसरात राहतो. आमचा मेन मुद्दा जो आहे तो आमचा 12 मीटर रस्त्याचा मुद्दा आहे. तो आम्हाला खुला करून द्यावा. आणि एवढी वर्ष तुम्ही राहताय, काही विषय मिटला नाही? विषय मिटला नाही म्हणजे 2011 पासून आम्ही भांडतोय. PMRDA बरोबर ती हे करतोय, बाकी प्रशासनाबरोबर ती हे करतोय, पण आजपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही. ग्रामपंचायत होती, आता महानगरपालिकेत गेलं, काहीच नाही. रस्त्याचा पाण्याचा प्रश्न अजून तर आहे तसाच आहे. ग्रामपंचायत होते त्यावेळेस तरी चांगलं होतं. आता महानगरपालिकेत गेल्यापासून कचरा तसाच आहे, पाण्याचा प्रश्न आहे. टँकर प्रत्येक सोसायटीत टँकर लागतात. जे मेंटेनन्स गोळा होतो तो पूर्ण टँकर मध्ये जातो. काय वाटतं या निवडणुकीत जे आहेत उमेदवार त्यांनी लक्ष घालावे, विकास करावा. हे आता चौरंगी लढत होते, त्यामध्ये भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, अनेक शिवसेना आहे, दोन्ही शिवसेना. काय वाटतं तुम्हाला, तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण आहेत? काय आम्ही तसं जाहीर करणार नाही, पण आम्ही आमच्या ज्या 35 सोसायट्या आहेत त्या एकत्र आम्ही दाखवून देणार. आमचा सगळ्यांचा एकाच पार्टीला पाठिंबा राहील. कुठली पार्टी आहे ती? आम्ही तसं डिक्लेअर करणार नाही, पण आमचा सगळ्यांचा उमेदवार एकच राहील, पाठिंबा एकाच पार्टीला राहील. काही सत्ताधारी म्हणतात आम्ही कामं केली या भागामध्ये, बरीच कामं केली. काय झालीत का तुमच्या भागात कामं? विकास कामं तर अजून काहीच नाहीत झालेली. कॉर्पोरेशन आल्यापासून काहीच नाहीये. ग्रामपंचायत होती तेव्हा तरी होतं, कॉर्पोरेशन आल्यापासून नाहीच आहे काय अजून. होईल प्रभागात? बदल होईल असं वाटतं? 100% बदल होईल. इकडनं नवदीपपासनं म्हणा, किंवा मग 8ला जरी आमचा कराटेचा क्लास सुटला असेल, किंवा शाळेतनं जरी मुली हुजूरबागेमध्ये माझी मुलगी आहे, तिथून जेवढा गणपती मंदिरापाशी यायला वेळ लागत नाही तेवढा गणपती मंदिरापासून इथपर्यंत यायला वेळ लागतो. कारण पूर्ण ट्रॅफिक, टँकर मागावं लागतात, स्कूलच्या मोठमोठ्या बस असतात. त्यामुळं पूर्ण चालायचं म्हटलं तरी आम्ही चालू शकत नाही, थांबावं लागतं अक्षरशः. त्यामुळे भिंतीचा खूप मोठा प्रश्न आहे आणि तो हक्काचीच आहे आमची भिंत. आम्ही असं कुणाचं मागत नाहीये की तुमचं द्या आम्हाला म्हणून. जी भिंत आमची हक्काची आहे तीच आम्हाला भिंत. जे कोणी उमेदवार निवडून येईल त्यांना कळकळीची सगळ्या 36 सोसायटीकडनं विनंती करते की आम्हाला ते भिंतीचं सहकार्य करावं. नमस्कार, मी वैशाली रोहिदास जोरी. मी नरेगावमध्ये इथे 10 वर्ष झाले राहते. पण मी ह्या 10 वर्षामध्ये मला इतके पाण्याचे प्रॉब्लेम आलेले आहेत. आम्हाला सोसायटीमध्ये दिवसा टँकर मागवावं लागत आहे. आणि पाण्याचे पावसाळ्यामध्ये पण म्हणजे खूप गढूळ पाणी असतं. पाणी खूप गढूळ असतं. आम्हाला ते पाणी म्हणजे विकतच स्वयंपाकासाठी, पाणी पिण्यासाठी विकतच पाणी मागवावं लागतं. आणि आमची मुख्य समस्या म्हणजे आमची जी ग्रीनलँड काउंटीची जी आमचा 12 मीटरचा जो रस्ता अडवलेला आहे ती आमची मुख्य समस्या आहे. म्हणजे अचानक खूप ट्रॅफिक वगैरे झालं तर ॲम्ब्युलन्सही ते आमच्या मानाजीनगरच्या चौकामध्ये अडकून राहते. आता निवडणूक लागली आहे, काय करणार आहे तुम्ही सगळे? निवडणूक आम्हाला रस्त्यासाठी जे आम्हाला पाठिंबा देतील त्यांनाच आमचा पाठिंबा असेल. एवढी वर्ष तुम्ही ग्रामपंचायती होते, शहर होते, काहीच नाही का कामं झाली तुमची? नाही, काहीच नाही. आमच्या भिंतीसाठी सुद्धा आम्ही जे लढतोय ते आम्ही आमचे फक्त ही म्हणजे माणसं जे आमचे आहेत जनकल्याणाचे, तेच आम्ही आमच्याच लढतोय. कुठला आमचा राजकीय पक्ष आम्हाला मदत करत नाहीये. नाही केलेला अजिबात सपोर्ट कोणी आम्हाला करत नाही. राजकीय कोणी सपोर्ट करत नाहीये. ग्रामपंचायतीचे आम्हाला सपोर्ट करत नाहीयेत. फक्त आश्वासनं देतात, आम्ही करू. पण आम्ही एवढे आंदोलन केले वगैरे, पण आमच्या आंदोलनामध्ये कोणतेही राजकीय माणूस सहभागी झालेला नाहीये. आता आमदार 4 टर्म झाले त्या भागात, त्यांच्याकडे विषय मांडला का? नाही. म्हणजे त्यांच्या विषय मांडलेला, पण काही सपोर्ट काही असं दिला नाही आम्हाला त्यांनी. यंदा परिवर्तन करायचं ठरवलंय तुम्ही? हो. नाव सांगा. मी भानुदास साठे, इथे प्रभाग नंबर 34 मधला रहिवासी आहे. आमच्या इथं रस्त्याची समस्या आहे, वाहतूक कोंडीची समस्या आहे,
पाण्याचा प्रश्न आहे. आजपर्यंत फक्त नेते मंडळी आश्वासनं देत आलेली आहेत. कोणी प्रत्यक्षात सहभाग घेत नाही. निवडणुकीपुरते येतात, निवडणूक झाल्या की 5 वर्ष गायब होतात आणि त्याच्यानंतर मग जनतेची आठवण येते यांना. त्यामुळं आम्ही आता आमच्या 34 सोसायट्या एकत्र आहोत. 34 सोसायट्यांची आमची युनिटी आहे आणि त्या 34 सोसायट्यातल्या युनिटीमधनं काल सर्व सोसायट्यांच्या सभासदांची एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमधनं आम्हाला जे सभासद पूर्णपणे मदत करतील त्यांनाच वोटिंग करायचं आम्ही ठरवलेलं होतं. त्याप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांना आम्ही भेटलो होतो, आमची म्हणणे मांडले होते, आमच्या समस्या मांडल्या होत्या. ज्यांनी आम्हाला ठोसपणे आमच्या बाजूने उभे राहणार असं आश्वासन दिलं आहे आणि ते आश्वासन ते पूर्ण करणार आहेत. अशाच उमेदवारांना आम्ही मतदान करणार आहोत आणि आज संध्याकाळपर्यंत ती यादी डिक्लेअर होऊन आमच्या सर्व सोसायट्या एक गट्टा त्यांना वोटिंग करणार आहे. आजपर्यंत एवढी वर्ष सत्ता होती तर काहीच कोणती कामं झाली? काही कामं झाली नाही, फक्त आश्वासनं आम्ही करू, आम्ही तुमच्या मागे आहोत आणि आम्ही असं करू, आम्ही तसं करू हेच होतं आणि नेहमीप्रमाणे 5 वर्ष गायब आणि 5 वर्षांनी सूर्य उगवल्यासारखे येतात. सपोर्ट केला आमदारकीला आम्ही आमच्या बीजेपीला सपोर्ट केला होता आणि त्यांचा काही शून्य हिशोब आहे. इथं कधीच आलेले नाहीत, कधीच भेटलेले नाहीत. 4-4 वेळा त्यांना आम्ही भेटलो तरी ते नाकारतात की आम्ही भेटलो नाही. आज जनतेच्या कामाला भेटायची गरज नाही. जनतेने सांगितल्यावर जनतेच्या यायला पाहिजे जनतेसमोर. फक्त मतापुरता येऊन उपयोग नाही. त्याच पक्षाच्या पाठीमागे उभं राहणार. नाही 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 नाही, जो आमच्या 34 सोसायट्यांना मदत करणार त्याची यादी आज डिक्लेअर होईल आणि आज संध्याकाळनंतर आम्ही स्वतः होम टू होम त्या उमेदवारांचा प्रचार करणार. त्याच पक्षाच्या उमेदवारांनी तुम्हाला सांगितलं आम्ही तुमचा प्रश्न सोडू, तर तुम्हाला काय विश्वास वाटतो का? नाही, त्यांच्यावर आमचा अजिबात विश्वास नाहीये आणि त्यांच्या मुलाखती घेताना आम्हाला त्यांच्याकडनं कुठलाही पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला नाही. ते स्वतःला गृहीत धरतात की आम्हीच निवडून येऊ. तर आता जनताच दाखवणार आहे पुढे काय होणार आहे. ते काय होतंय तर नवले ब्रिज विषयी आपण जर बोलतो, सगळं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नवले ब्रिज गाजलाय. माझं मत आहे की नवले ब्रिज विषयी, नवले ब्रिजची समस्या मांडताना आपल्या या भागामध्ये आमदार आहेत, खासदार आहेत, आपले केंद्रीय मंत्री आहेत, सगळे भाजपचे आहेत. मग हे सगळे लोक जाऊन मिटिंग सांगू का शकत नाही की हा रस्ता चुकीचा आहे, इथे अपघात होतात, आपण कायमस्वरूपी तात्पुरती योजना केली पाहिजे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता भूपेंद्र मोरे सरकार नावाचा माणूस रुपाली चाकणकर आणि त्यांनी तटकऱ्यांना घेऊन गडकरींची मिटिंग घेतो. पण आपले आमदार खासदार करतात काय? आमदारनी गेलं पाहिजे, आमदारने विषय बोललं पाहिजे. आपण आमदार काही बोलतच नाही. आमदार फक्त येतात, पाव निघून जातात. अरे गेली 15 वर्ष तुम्ही आमदार चौथी टर्म तुम्ही लढवत आहेत, तुम्हाला समस्या माहिती गेली 15 वर्षापासून, पण नाही केलं काही. आमदारांनी काही केलं नाही आजपर्यंत या ठिकाणी. आमदारांनी केलं पाहिजे अशी आमची सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा होती, पण आमदार त्यात फेल ठरले. तरी पण आम्ही नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि मोदी यांच्याकडे बघून लोकांनी त्यांना परत पुन्हा एकदा संधी दिली आहे. पण या संधीच्या सोबत करतील असं मला वाटत नाही. पुढच्या परिषदेने येऊ पण नाही त्यांनी उभं राहायला, असं माझं प्रांजळ मत असेल. जर सर्वसामान्य कार्यकर्ता गडकरींपर्यंत पोहोचू शकतो तर आमदार खासदार का नाही पोहोचू शकत? हा एक मोठा प्रश्न आहे सगळ्यांसमोर. हा प्रश्न आणि ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. मतदान होतंय तर तुम्ही सर्वसामान्य मतदारांना काय सांगतात की बाबा वरती मोदींचा चेहरा बघून किंवा फडणवीस साहेबांचा फोटो बघून मतदान केलं पाहिजे, स्थानिक लेवलचा माणूस बघून कसं मतदान झालं पाहिजे? नाही, या विषयावर बोलताना मी असं म्हणेल की मोदींना आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघून मतदान करण्यापेक्षा आपल्या समस्या सोडवणारा आपल्या भागातला माणूस कोण असेल त्याला तुम्ही मतदान करा, असं मी सगळ्यांना आवर्जून सांगेल. फक्त मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना बघून मतदान करू नका. कारण सर्वसामान्य कार्यकर्ता या ठिकाणी आपल्या रस्त्यावर उतरून काम करणारा माणूस पाहिजे, आपल्या भागातला माणूस पाहिजे, त्याला मतदान करा. शेवटी कसं असतंय की आपल्या भागामध्ये मोदी आणि फडणवीस काम करायला येणार नाहीयेत, आपला कार्यकर्ताच काम करणार आहे. आणि जर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असा कार्यकर्ता जर असेल तर त्याला मी मत द्या, मी नाही म्हणत नाहीये, पण असा कार्यकर्ता मला दिसतच नाहीये. आतापर्यंत जे आहे ते मला अशी कोणी दिसत नाहीये. म्हणून मी सरळ सरळ सांगेल की जो तुमच्या भागातली समस्या सोडवेल, तुमच्यासाठी रात्रंदिवस अहोरात्र झटेल काम करेल, त्या माणसाला तुम्ही मतदान करा. माझं नाव दामिनी श्रीरंग दानवले. आमच्या या परिसरात पाण्याचा खूप प्रॉब्लेम येतो, तर ती समस्या आमची सोडवली पाहिजे. आम्हाला रस्त्याची समस्या आहे, ती पण सोडवली पाहिजे. आम्हाला गणपती मंदिरापाशी जायचं झालं मुलांना आणायला तरी खूप त्रास होतो. 15-15 मिनिटं आमचे जाण्या आणि येण्यात जातात. तर तो आमचा रस्त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर जो उमेदवार आमचा रस्त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत त्याला आम्ही मत देऊ.
आणखी कोणती समस्या जाणवतात? कचऱ्याची समस्या आहे, ते पण व्यवस्थित आमचा कचरा हे व्यवस्थित नेला गेला तर आम्ही जो उमेदवार आमची सगळ्या इच्छा आणि सगळ्या व्यवस्थित सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल आता त्याला उमेदवार कोण आहेत कळलं का तुम्हाला? उमेदवार आहेत आम्हाला माहिती आहे, पण आमचे जे उमेदवार सॉल्व्ह करतील त्यांना आम्ही मत देणार. नाव सांगता येईल का तुम्हाला? नाही, नाव नाही सांगणार. जो पुढे येऊन आमची समस्या सॉल्व्ह करण्याचे आम्हाला आश्वासन देईल की आम्ही समस्या सॉल्व्ह करू, त्यांना आम्ही मत देऊ. मी नितीन भाऊसाहेब घोलप, नरे मानाजीनगर मधील सोसायटी फ्लॅटधारक आहे एक. तर आमच्या परिसरामधून जो महत्वाचा प्रश्न आम्ही आतापर्यंत जे सर्व नगरसेवक, इच्छुक नगरसेवक सर्वांच्या संपर्कात राहिलो, आतापर्यंत आम्हाला कोण मदत करेल आम्ही मदतीसाठी आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचलो, प्रत्येकाला इथं बोलवलं, प्रत्येकाचे त्यांचं काय म्हणणं आहे ऐकून घेतलं. आमच्या समस्याला कोणीच आतापर्यंत आम्हाला साथ देत नव्हतं. तर ज्या पद्धतीनं आम्ही सुरुवातीपासून भेटत गेलो, बीजेपीचे असो राष्ट्रवादीचे असो सर्वांचे आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो. तर येऊन त्यांनी आम्हाला फक्त आश्वासन द्यायचंच आतापर्यंत काम केलं. तर शेवटच्या टप्प्यात काल आमच्याशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गटाचे जे प्रतिनिधी येऊन आम्हाला भेटले, शेवट नगरसेवक, त्यांनी आम्हाला ठोस आश्वासन दिलं की बाबा आम्ही शेवटपर्यंत तुमच्या पाठीमागं राहू आणि तुमचा प्रश्न जोपर्यंत निकाली लागत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला साथ देऊ. राजकीय असो किंवा संवैधानिक पद्धतीने सर्व प्रकारची मदत करण्याचं त्यांनी आम्हाला जाहीर आश्वासन दिलं आणि आम्ही आमच्या 32 सोसायटीमधून त्यांना जाहीर पाठिंबा रस्ता संघर्ष समितीमार्फत आम्ही त्यांना दिलेला आहे आणि ते त्यांच्या शब्दाला जागतील आणि आम्ही आमच्या शब्दाला सर्वसामान्य नागरिक ज्यावेळेस प्रचार यंत्रणेत उतरतो तर त्याचा प्रभाव कशा प्रकारे असतो हे आम्ही आमच्या युनिक पद्धतीनं इथून प्रचार यंत्रणा आमची राबवणार आहे आणि यातून कळून येईल की 34 प्रभागाचा किंग मेकर ह्या 32 सोसायटी आहे आणि याचा प्रभाव काय पडतो हे भविष्यात हे एक गठ्ठा मतदानातून आम्ही दाखवून देणार आहे आमची ताकद. किती मतदान आहे 32 सोसायटी? इथून जवळजवळ 3 ते 3,500 मतदान आहे या भागातून. तर आम्ही एक गठ्ठा मतदान आमचा सर्व चेअरमन सेक्रेटरी यांचं रात्रीला मिटिंग झाली, त्याच्यामध्ये आमचा ठराव झालाय का आम्हाला ही मदत करणार आहेत, आम्ही ताकदीनं त्यांच्या बरोबर उतरणार आहेत. तर बापू पोकळे असतील किंवा भूपेंद्र मोरे असतील हे सर्व आणि तुतारी गटाचे 2 उमेदवार आहेत, हे पूर्णच गटाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. ठीक आहे, नाव सांगा. माझं उज्ज्वला विठ्ठल पाटील. इथं मी 5 वर्ष झाली राहते. तर इथं रस्त्याचा पण प्रॉब्लेम आहे आणि ती मेन आपली भिंत आहे ना, तो प्रॉब्लेम आहे. त्या भिंतीमुळे तर खूप ट्रॉफिक जाम होतं, त्यामुळे आम्हाला कुठं जाता येता खूप म्हणजे हे होतं. तिथं मतदान नाही का तुम्हाला? मतदान आहे ना, इथंच आहे. काय आता निवडणूक लागली, काय करणार आहे तुम्ही सगळे? आमचे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील ना त्यांनाच आम्ही निवडून देणार कोण सोडेल हा प्रॉब्लेम? कोण आहे तुम्ही? मोरे आहेत ना, ते करतील. मोरे आहेत, त्यांना तांबे निवडून आहेत, भूमकर आहेत. जो आमच्या समस्या पूर्ण करतील ना त्यांना आम्ही या देणार. दोन्ही या उमेदवारांची तुमचा संपर्क झाला का सगळ्यांशी? हा, ते येतात की घरोघरी. हा. हा, काय देतात आश्वासन, काय देतात ते? ते सांगतात की तुमच्या सगळ्या आम्ही इच्छा पूर्ण करणार, आम्हाला मत द्या, मत करा म्हणतात. पण आमच्या समस्या आहेत की पाण्याची समस्या आहे, आमची कचऱ्याची आहे, ती भिंत पाडली पाहिजे. या समस्या पूर्ण करतील त्याला आम्ही वोट देणार. तुम्हाला काय वाटतं त्यातले तुम्हाला निवडून दिल्यानंतर त्यातलं कोण करू शकतं? हा, आता त्या कसं समजणार आम्हाला, जेव्हा ते निवडून येतील ना तेव्हा कळेल ना काय कामं करतात की नाही. आधी पण तुम्हाला आश्वासन दिलं असेल ना कोणी? हा, ते दिलंच आहे की इलेक्शन आलं की येतात घरोघरी मत मागायला. मत दिलं की पण विसरून जातात. आमदारकीला दिलं होतं का आश्वासन? हो, दिलं होतं की, इलेक्शनला दिलं होतं. पण अजून तरी काही झालं नाही इच्छा पूर्ण. आता बघू पुढे. तुम्ही बॅकग्राऊंड तुम्ही साईडला तुम्ही ओळखता चेहरा, म्हणजे तुमचे जे 2 बाईट केले ते 2 बाईट कॅन्सल करावं लागतील आम्हाला. या साईड. मी प्राध्यापक भूपेश शुक्ला, नरेगावात राहतो. गेली 15 ते 20 वर्ष, 2009 पासून आम्ही या भागामध्ये राहतोय. तर या भागात राहत असताना ज्यावेळेला आम्ही इथे राहायला आलो, हा रस्ता म्हणा सगळ्या भाग अतिशय आपण म्हणतो दुर्गम भाग त्याप्रमाणे होता. रस्त्यात चिखल एवढा असायचा. जेमतेम 5 वर्षामध्ये भूषण दानवडे जेव्हा सरपंच झाले त्यांनी थोडंफार काम केलं, पण त्यानंतरच्या पुढच्या 5-7 वर्षामध्ये जी ग्रामपंचायत सदस्य होते, ग्रामपंचायत सरपंच होते, त्यांनी कुठलंही काम केलं नाही. उलट बाकी मी सांगेल, या साईडला माझ्या इथे लाईट्स लावले होते, ते लाईट्स पण त्यांनी काढून दिले. म्हणजे इतकं काहीतरी घाणेरडं काम त्या लोकांनी केलं. म्हणजे भाजपची सत्ता असो कोणी सत्ता सांगू त्याशी काही घेणं नाही. आमचा प्रश्न काय की या भागाचा विकास झाला पाहिजे. तर ही झाडी दिसते सगळी आम्ही स्वतःहून लावलेली. आम्ही सगळं पैसे खर्च करून आम्ही सगळी झाडी लावलेली. हा व्यवस्थित परिसर व्यवस्थित ठेवलेला आहे. पण गेल्या 15 वर्षामध्ये पाणी समस्या ही खूप खतरनाक भेडसावते. 2011 साली त्या भिंतीच्या प्रकरण आहे, दरोडा जोगने ते अडवलेली भिंत. त्या भिंतीला सुरुवात पहिली मी केस टाकून केली, आता आमची संघर्ष सगळं करते. त्याविषयी पण
फक्त आश्वासन. भीमराव तापकीर आमदार आमच्या भागाचे 15 वर्ष, पण ह्या भागात एक दिवसच माणूस फिरला नाही, एक दिवस पण नाही. अरे आमदारकी तुम्हाला देतो आम्ही 15-15 वर्ष तुम्हाला आमदारकी देतोय, काम करा आमची काय थोडंफार, पण नाही. कुठली काम करत त्यांना मला माहित नाही. माझं त्यांना चॅलेंज असेल, यांनी 15 वर्षात जी कामं केली त्यांनी मला एका पटल्यावर तुम्ही सांगावी. मी त्यांना ओपन चॅलेंज केलं की या पटल्यावर तुम्ही या आणि मला तुमची काही कामं दाखवा. नाही केलेली कामं कुठली आहे त्यांनी, फक्त यायचं. आम्ही फक्त वरच्या नरेंद्र मोदींकडे पाहून यांना मतदान करायचं, लोकांनी मतदान करायला निवडून द्यायचं, बस एवढं आम्हाला नको आहे. तर आता मी यावेळेला ठरवलेलं आहे की या भागामध्ये जो आमचा विकास करेल, जो आमच्या समस्या सोडवेल, आम्ही त्या पॅनलला मतदान करणार. आणि सर्वतोपरी आमची या 32 वर्षांनी आम्ही ठरवून घेतलेलं आहे की आम्ही कोणाला मतदान करायचं ते तुम्हाला निकालावर दिसेलच. किती एकूण मतदान तुमच्या 3 ते 3.5 मतदान या ठिकाणी आहे. हे एक गठ्ठा मतदान ज्याला पडणार आहे ते तुम्हाला निकालानंतर स्पष्ट होईल की हे एक गठ्ठा मतदान कुठल्या पक्षाला पडलंय आणि कुठल्या पॅनलला पडलेलं आहे. कारण ज्यांनी आम्हाला आश्वासन दिली आता की बाबा आम्ही तुमचे काम करू आणि आम्हाला वाटतं की ते लोक करतील. पण आता नाव जर घ्यायचं म्हटलं सरळ सरळ मी भूपेंद्र मोदी नाव घेईल. तो माणूस गेली 10 वर्ष पळतोय, सत्ता नसताना पळतोय, पण सत्ता आपण त्यांना दिली तर ते काम करतील अशी आम्हाला अपेक्षा वाटते ऑलरेडी. तर मी माझ्या तरी वैयक्तिक सांगेन मी आम्ही भूपेंद्र मोदींना साथ देणार राहिली. मी पण राष्ट्रवादी काम करतो. नाव घेतलं आता त्यांनी जे आंदोलन केलं आता आंदोलनाविषयी तुम्हाला काय वाटतं? ते आंदोलन जे केलं ते आंदोलन आम्ही रस्ता संघर्ष समिती आम्ही पण केलं होतं आंदोलन. त्यानंतर भूपेंद्र मोदींनी 3D आंदोलन केलं, दशक्रियाविधी काढली. कारण तो नवले ब्रिजची जी रचना आहे ती रचना चुकीची आहे ऑलरेडी. तो जो उतार जो 3.8 रिश्टर स्केलचा पाहिजे तो 4.8 वर आहे. फक्त कागदोपत्री आहे, ओरिजिनल मध्ये नाहीये. तसं आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.